नंतर एक विशेष सत्कार आहे तो म्हणजे धुळदेव भालचंद्र मगदूम MPSC मध्ये 91 रँक त्यांनी मिळवलेला होता। त्याचा सत्कार आपण साहेबांच्या शुभास्ते करणार आहोत। कधी स्टेजकडे येते धुळदेव स्थानिक जोरदार आणि कौतुक करायचं आपल्या व्यक्तिमत्वाचं। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी। माहिती प्रेमाची आपुलकीची चाल आणि पुष्पगुच्छ आमच्याकडे टाळ्यांचा गुच्छ तुमच्याकडे जोरदार आणि स्वागत करण्यास सन्मानित पाहुण्यांचं आणि यानुसार लावती सेवेचं जोरदार स्वागत करायचं आहे सन्मानित पाहुण्याचं। यानंतर अमेजी गोले यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी स्वागत करीत आहोत। भांडणारे आम्हीच असतो बायका। शेजारीचा ड्रम आमच्या ओट्यावर आला ना तर भांडणारे आम्हीच असतो बायका, पण शेजारीच्या मुलीला कोण छेडायला आलं ना तर दम देणाऱ्या आम्हीच असतो त्या बायका। रेशनिंगच्या रांगेवरती साखरेसाठी भांडणाऱ्या आम्हीच असतो त्या बायका। रेशनिंगच्या रांगेवरती साखरेसाठी भांडणाऱ्या आम्हीच असतो त्या बायका। आपण घरात काही गोडधोड बनलं ना तर ताटभर शेजारीला देणाऱ्या आम्हीच असतो त्या बायका। अजून किती परत या ठिकाणी उपस्थित आहेत। मला माहिती आहे कुर्ल्याचा विभाग तसा थोडासा स्लम एरियामध्येच येतो। झोपडपट्टीतून आपण मोठे होत असतो। तर खास आदरणीय माता भगिनीसाठी तुमच्यासाठी स्पेशल कविता मी बोलतो। आपण हे सर्वप्रथम जे डायलिसिस सेंटर सुरू केलं आहे ते 10 सीट्स आपण केलेलं आहे, म्हणजे 10 बेड इथे अवेलेबल आहेत। त्या अनुषंगाने जर आपण हे 3 शिफ्टमध्ये ठेवलं तर लगभग आपण 100 माणसांची महिन्याभरात डायलिसिस करू शकतो असं आपलं प्लॅनिंग आहे। आता सुरुवातीच्या काळात आपण एक पहिली बॅच 4 ते 9ची बॅच चालू केली आहे आणि रजिस्ट्रेशनची सुरुवात केलेली आहे। फक्त आपली ही अट आहे की त्याचं केशरी रेशन कार्ड असावं आणि आधार कार्ड असावं, या 2 गोष्टी त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केल्या तर आपण त्या ह्याच्याने आपण मोफत आपण हे डायलिसिस देतोय। तर मनात कसा आला की इथे सुरू करायला पाहिजे? नाही, आमदार मंगेश कुडाळकर जेव्हापासून आमदार झाले तेव्हापासून त्यांचा मानस होता की आपण एक डायलिसिस म्हणजे आरोग्यासाठी आपण एक डायलिसिस केंद्र सुरू करावं। आम्ही जागेच्या शोधात होतो, काय वेळा काही शोध झाला होता, त्या काळापासून आता 10 वर्षाचा काळ त्याच्यात निघून गेला, पण त्यानंतर आम्हाला ही जागा भेटली। मग त्यांच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ अनंत कल्पना डायलिसिस सेंटर याची आपण इकडे त्यांनीच त्या सगळ्या मशीनच्या स्वखर्चाने मशीन आमदारांनी स्वतः तिथे उपलब्ध केल्यात आणि कुडाळकर साहेबांचं स्वप्न होतं ते आपण यावेळी पूर्ण केलं। भविष्यात जर लोक वाढली तर कशा प्रकारे हे भविष्यात आपण रश्मी फाउंडेशन आणि अनंत कल्पना डायलिसिस सेंटरच्या अनुषंगाने आपण अजून 20 मशीनची आपण दुसरीकडून मागणी करतोय। जर आपल्याला 20 मशीन मिळाल्या तर त्या अनुषंगाने आपण एक जागा आपण प्रपोज करतोय आणि त्या अनुषंगाने आपण अजून 20 बेड वाढवायचा आपला विचार आहे। जर तसा झाला तर लगभग एक 200 की 300 लोक आपल्या विभागातले या डायलिसिस सुविधेचा वापर घेऊ शकतील उपलब्ध। गोरगरीब असा विषय नाही आहे, डायलिसिस हा विषय प्युअरली आरोग्याचा विषय आहे। तो साधारण मध्यम वर्गाला पण तेवढाच त्रासदायक आहे, तो उच्चवर्णीयाला पण त्रासदायक आहे। आपण डायलिसिस पेशंटला कसं त्याच्यापासून चांगलं मुक्त करू शकतो, त्याला या वेदनेच्या काळात आपण कसं चांगलं त्याला काय देऊ शकतो, एवढंच आमचं ह्याच्या मागचं उद्देश आहे। आज आम्हाला खूप आनंद होतोय। कुर्ल्यामध्ये प्रथमच फ्री डायलिसिसचं सेंटर सुरू होतं आहे आणि आजच्या चांगल्या दिवशी चालू होतं आहे आणि फक्त 100 रुपये रजिस्ट्रेशन चार्जेस घेऊन सगळ्या कुर्ल्यातल्या आणि आजूबाजूच्या नागरिकांना ही सोय आपले आमदार लोकप्रिय आमदार आहेत त्यांनी केलेली आहे। रश्मी फाउंडेशनने याच्या आधी पण बरेच उपक्रम केलेले आहेत, पण हा आमच्या कुर्ल्यातला पहिला उपक्रम आहे आणि खूप लोकांचे ब्लेसिंग्स मिळतील आणि आम्ही पण मनापासून त्यांना धन्यवाद देतो। भविष्यात किती फायदा होईल लोकांना, गोरगरिबांना
या डायलिसिसच्या माध्यमातून? आज मिनिमम 4,000 रुपये एका डायलिसिसला होतात. तर गोरगरीब लोकांना जर कधी फ्री ऑफ कॉस्टमध्ये ही डायलिसिस होते, आता इथे 2 डायलिसिस होत आहेत, ते 2 डायलिसिस त्यांना आठवड्यातनं 3 डायलिसिस करायचे आहेत. म्हणजे त्या गोरगरिबांचे 12,000 रुपये दर आठवड्याचे वाचणार आहेत. आणि त्याचे सगळे ब्लेसिंग्स हे सगळे आमदार साहेब आणि रश्मी फाउंडेशनचे जे ट्रस्टी आहेत त्यांना मिळणार आहेत. सर, गरिबांना जे जनता आहे ते काय आवाहन करणार आहे कुर्लावासी? कुर्लावासी हे एवढंच आवाहन करत आहेत की मेडिकलसाठी जो अफाट पैसा लागतो तो पैसा तर जनरेट करू शकत नाहीत. आणि काही पॉलिसीजमध्ये डायलिसिस हे त्याच्यामध्ये इन्क्लूड नसतं. तर त्या दृष्टीने ही जी सोय चालू केलेली आहे ती सगळ्यात उत्तम सोय आहे. धन्यवाद.